प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. गेले दीड महिन्यापासून इच्छुक उमेदवारांची प्रचार यंत्रणा सुरू आहे. कधी एकदाची जिल्हा परिषद सुरू होते असं प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटतं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रोग्राम काही जाहीर होत नाही. एवढ्या 2-4 दिवसामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर नगर परिषद आमदार शरददादा सोनवणे यांनी मारल्यामुळे त्यांचं बळ वाढलेलं आहे. माजी आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये म्हणावं असं यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील या निवडणुकीमध्ये आपटी खावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची पण धोबीपछाड झालेली आहे. काँग्रेस पक्षाचा चंचू प्रवेश झालेला आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये अप्रत्यक्षपणे शेवटच्या घटका मोजत होता, परंतु जमीर कागदी यांच्यामुळं त्या पक्षाला ऊर्जित अवस्था आलेली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय होतंय, विद्यमान अपक्षी आमदार शिवसेनेसोबत आहेत, कशा प्रकारची रणनीती आखतात, माजी आमदार अतुल बेनके जुन्नरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीतून काय शिकतायत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय करते, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय करते आणि काँग्रेस यावेळेस काही इन्कमिंग करून घेत आहे का, हाही समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचे एक विश्वासू सहकारी संतोष घोटणे. अर्थात ते शरददादा सोनवणे यांचे जरी विश्वासू सहकारी असले तरी वास्तवापासून ते कधीही दूर जात नाही. जे चुकत असेल ते चुकतं ते मान्य करणारे आहेत. आता 8 जिल्हा परिषद आहेत आणि 16 पंचायत समिती गण आहेत. आता जुन्नरमध्ये 8 गटामध्ये शिवसेनेची काय परिस्थिती राहील, शरददादांचं जे होम पिच आहे पिंपळवंडी तिथे उमेदवारी कोणाला मिळते, इच्छुक त्यांच्या पक्षामध्ये अनेक आहेत. म्हणजे मयूर पवार आहे, त्याचबरोबर दुसरे यांचं नाव आपल्या रवी डावखर आहे, बंटी आहे, असे बंटी कोकणे अशी नावं, गणेश गुंजाळे अशी नावं चर्चेली खूप जात आहेत. परंतु नक्की काय चाललं आहे, आता मध्यंतरी कालपासून एक चर्चा अशी येते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मंगेश काकडे यावेळी म्हणजे मशालीला सोडून धनुष्यबाण हातामध्ये घेणार अशी पण चर्चा होते. शरददादा सोनवणे म्हणाले होते निष्ठावंताला मी न्याय देईन. आता निष्ठावंतांना पायाखाली दाबणार आणि ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना सोबत घेऊन जास्त शिट्टं मिळवण्याचा प्रयत्न करणार का, नेमकं काय असेल आपण चर्चा तर करूया. चर्चा तर होणारच. संतोष नमस्कार. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नगरपालिकेची तुम्ही बाजी मारली, वेगवेगळे डाव तुम्ही टाकले, तुमचे सगळे डाव सक्सेस झाले, परंतु प्रत्येक डाव सक्सेस होतोच असं नाही. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. 8 जिल्हा परिषद गट आहे, 16 पंचायत समिती गण आहे. आपण सुरुवात करूया तुमच्या होम पिचपासून. पिंपळवंडी गटामध्ये शिवसेनेची उमेदवारी नक्की कोणाला, मयूर पवार, दुसरे रवी डावकर का बंटी देवकर का बाहेरून आयात करणार? नाही, मी पण इच्छुक आहे. तुम्हाला माहीत असेल का नुकतेच निवडणुका लागल्या आणि त्यावेळेस मी तुम्हाला एक हे दिली ती बाईट दिली ती, त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं बाबा मी इच्छुक आहे, पण दादांनी निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. निष्ठावंतांना 100% उमेदवारी भेटेल असं मला एकंदरीत चित्र दिसतंय. त्यामुळं तसं पाहिलं तर प्रामुख्याने ही 3 मंडळी जास्त वेगाने काम करतात आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नशिबी कदाचित ते योग नसतात. आम्ही आपले पडद्यामागचे कलाकार असतो आणि शेवटपर्यंत जोपर्यंत राजकारण तोपर्यंत आम्ही पडद्याच्या मागेच राहतो. आम्हाला ती संधी भेटत नाही, पण आम्ही दुसऱ्याच्या यशामध्ये आपलं यश समजणारे जमिनीवरचे कार्यकर्ते. त्यामुळे आमच्यासारख्याला संधी भेटली नाही भेटली, पण शरददादांचं ते होम पिच आहेत. तिथं 2 नेते आहेत, धुरंधर शब्द मी त्यांना वापरेल. त्यांचं नाव आहे शरददादा भीमाजी सोनवणे आणि प्रसन्न अण्णा डोके. ही दोन्ही मंडळी त्या मतदारसंघातले मातब्बर नेते आहेत. किती नाही म्हटलं तर त्यांच्याकडं स्वतःचा एक मताचा फार मोठा गठ्ठा आहे का त्यांच्या शब्दावरती लोक मतदान करतात. कारण की ही जी इच्छुक उमेदवार आहेत ह्यांच्यापेक्षा अनेक वर्ष प्रसन्न अण्णा डोकेंनी किंवा शरददादांनी त्या मतदारसंघात काम केलं आहे. लोकांची वैयक्तिक कामं केली आहेत, सामाजिक कामं केली आहेत.
त्यामुळं मतदार किती नाही म्हटलं तर त्यांच्या भूमिका काय त्याच्याकडे लक्ष येतो, कारण की कामाला ते येत असतात. ही मंडळी काम करतातच, त्यामुळे त्यांच्याकडं त्यांना मानणारा एक मोठा गठ्ठा आहे. त्यामुळं मला असं वाटतं का तिथं ही जी गेले कालपासून चर्चा आहे किंवा बाबा आयात उमेदवाराला उमेदवारी वगैरे, ह्याच्यावरती फार माझा विश्वास नाही. आणि हे दोन नेते एवढे हातबल पण नाही का ह्या नेत्यांना जर कधी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली तर ह्या दोघा नेत्यांमध्ये त्यांचा गट राखण्याची हिंमत नाही किंवा कॅपॅसिटी नाही, क्षमता नाही, असा एक वाईट मेसेज हा तालुक्यात जाऊ शकतो. आणि तशी हे दोघं धुरंधर आहेत, त्यामुळे असा चुकीचा मेसेज ते तालुक्यात जाऊन देणार नाही. आणि 100% ही जी 3 मंडळी आहेत, मयूर पवार, रवी डावकर, आपले बंटी कोकणे, तर 100% या तिघांपैकी एकाला उमेदवारी भेटेल. आणि 100% ह्यापैकी जो उमेदवार असेल तो निवडून येईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आता मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरददादा सोनवणे आपला माणूस आपल्या आघाडीकडनं लढले. स्वतःचा भाऊ शशी सोनवणेला उभं केलं, दारुण पराभव झाला. बघा, निवडणुका खूप तपासून पाहायला पाहिजे. गेल्या निवडणुकीला शरददादा सोनवणे आमदार झाले, त्यानंतर त्यांनी लढवलेल्या निवडणुका म्हणजे नगरपंचायत असेल, अगदी आमची ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, या तिन्ही निवडणुका दादांनी लढवल्या. त्यावेळी त्यांचं निवडणूक लढवायचं टेक्निक आणि ह्यावेळेस निवडणूक लढवायचं टेक्निक वेगळं आहे. त्यामुळं त्यावेळेस नक्कीच काही गोष्टीच्या चुका झाल्या आणि त्या चुकातून 100% सुधारणा यावेळेस झालेली आहे. ते तुम्हाला पिंपोडी ग्रामपंचायतमध्ये पण कळालं, ते तुम्हाला जुन्नर नगर परिषदेत कळालं आणि तुम्हाला ह्या जिल्हा परिषदेलाही कळेल का दादा ह्या जिल्हा परिषदेला सुद्धा चांगल्या प्लॅनिंगनी काम करतील. आणि ज्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, 20 वर्ष कामं केलीत, जीव काढलाय आणि ते कार्यकर्ते साधे भोळे आहेत, सरळ मार्गीत, ते फार छक्केपंजे डावपेचवाले कार्यकर्ते नाही आहेत. त्यामुळं आता प्रसन्नांना डोके आणि शरददादा सोनवणे ह्यांची परीक्षा आहे, त्या कार्यकर्त्यांची परीक्षा नाही. आताची परीक्षा ही शरददादा सोनवणे आणि प्रसन्न डोकेंची आहे की तुम्ही कुठल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ताकद देतात आणि निवडून आणतात. ही विजयी सलामी त्यांना या मतदारसंघात द्यायची, तर त्यांची जबाबदारी वाढलेली आहे, कार्यकर्त्याची जबाबदारी वाढलेली आहे. मध्यंतरी शरददादा सोनवणे असं म्हणाले होते, इथे निष्ठेचा प्रश्न नाही, इथं मेरिटचा प्रश्न आहे. जो विजय होईल अगदी बरोबर आहे. ते कधी होतं. आपण फॉर एक्झाम्पल घेऊ, नारायणगाव गट आहे. नारायणगाव गटात बाबू पाटीलला ॲक्सेप्ट केलं किंवा बाबू पाटीलनी धनुष्यबाणामध्ये प्रवेश केला, पण तिथं परिस्थिती अशी होती का तिथले जे दादांचे कार्यकर्ते त्यांचा आग्रह होता का बाबू पाटीलला घ्या, म्हणजे तिथं अंडरस्टँडिंग खूप छान होती, त्यामुळे ते सहज शक्य झालं, त्यामुळे ते मेरिट पाहिलं गेलं. पण ज्या समजा आता आमचा जो गट आहे ह्याच्यामध्ये प्रश्नच येत नाही, तिन्ही उमेदवार मेरिटचे आहेत. आणि असं असतंय, तुम्हाला आठवत असेल वाणीसाहेब, आपण शरददादा सोनवणे यांची निवडणूक लागली आणि त्यावेळेस आपण पहिले बिबट्याचं आंदोलन घेतलं, उपोषण केलं दादांनी आळेपेठा चौकात. आपण सत्य स्वीकारलं पाहिजे का त्यावेळेस दादांची परिस्थिती किती नाही म्हटलं तरी थोडी ह्या 2 उमेदवारांच्या तुलनेत मागे होती, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी असा विचार केला नाही की बाबा सत्यशील शेरकर यांचं वातावरण खूप चांगलं आहे, आपण दादांबरोबर गेलो, उद्या सीटाला काय धोका झाला तर आपलं काय, माझं काय बाबा. मी हा विचार केला नाही. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते फाटके दोटके ते दटून राहिले. दादा जरी 3 नंबरला होते तर आम्ही असा विचार केला नाही का सत्यशील शेरकर निवडून येणार, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मग कार्यकर्त्याची ही भूमिका असते, त्याची ती प्रामाणिकता असते. मग त्याचप्रमाणे दादासुद्धा असा विचार करतील आता की ज्या कार्यकर्ते फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, 100% त्यांना संधी भेटली पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे, म्हणजे या अफवा असतील किंवा काय असेल, कोण मध्यस्थी करत असेल, काय असतं ते निष्ठावंताला तिकीट भेटेल. आणि जर समजा त्यातूनही काही वेळ वाकडं झालं, काही दगा फटका झाला, तर मी तुम्हाला पाठीमागं सांगितले का संतोष घोटणे हा जिल्हा परिषदची निवडणूक 100% लढेल. जसं दादांनी अपक्ष निवडणूक लढवली का दादांवर पण पक्षाची अडचण झाली, दादांना अपक्ष लढवायला लागली, पक्षाला त्यांना तिकीट देत नसेल, त्यामुळे दादांची काय अडचण झाली. तर मी आज निवडणूक तोंडावर आहे, मी जे बोलतो तेच करतो, कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझं काय असं फार काय आडलंय कुठं काय असं नाही, कष्ट करून पोट भरतो, मला काय बाकीची काय दुसऱ्या गोष्टीच्या चुकीच्या करायच्या नाही. मी जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढेल.
दादांनी जसा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला होता पाठीमागे, तसा मी दादांचा फोटो लावेल असा पाठीमागे. मी हात जोडेल लोकांना. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वरती असेल, ते माझं काळीज, माझी निष्ठा, ते दादा माझं काळीज निष्ठा असं बोर्ड लावेल मस्तपैकी, आणि मी माझा प्रचार चालू करेल. काही अडचण येणार नाही. आणि 100% दादांबरोबर काम केले इतके वर्ष, त्यामुळे दादांमुळं किंवा सगळ्या गोष्टीची ओळख आहे, आणि मी निवडणूक लढेल. त्यामुळं माझ्याकडनं कोणाला अडचण होईल असं काही होणार नाही. पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. म्हणजे मंगेश काकडेंना शिवसेनेमध्ये घेण्याला विरोध? मंगेश काकडेंना विरोध नाही माझा. माझं निष्ठावंतांना उमेदवारी द्या त्यात इंटरेस्ट आहे मला. कारण राजकारणाचा स्तर इतका, त्याचा अर्थ वेगळा काय नाही. राजकारणाचा स्तर इतका घाणेरडा झालेला आहे. कार्यकर्त्याची काळजी करणारे नेते राहिलेले नाही समाजामध्ये. हे दुर्दैव आहे. बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, यशवंतराव चव्हाण, अगदी अलीकडे तुम्ही जर बघितलं बारीक तर देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील, हे नाही म्हटलं तरी 7-8 लोक ना टॉपचे आहेत. ते महाराष्ट्राचे नेते का झाले? त्यांच्याकडे बारीक नजर आहे. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे घेतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय तिकीट वाटपावरनं काय सगळ्या गोष्टी झाल्या असतील, पण ते पहिले बेसिक ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देतात. त्यामुळे ते महाराष्ट्राचे नेते आहेत. हल्ली काय झाले, राजकारणामध्ये शॉर्टकट मारणारे नेते तयार झालेत. त्यामुळे नेत्यांनी जर कधी कार्यकर्त्याला फसवलं तर कार्यकर्त्यांनी नेत्याला फसवलं तर त्याच्यामध्ये काय वाईट मानायचं कारण नाही. कारण की एखादा कार्यकर्ता नेत्यासाठी कट्टर असतो, पण नेत्याची परीक्षा असते तो कार्यकर्त्यासाठी कट्टर आहे का नाही. त्यामुळं राजकारणात जर नेत्याला जर कुठलीच गोष्ट अस्पृश्य वाटत नसेल तर कार्यकर्त्यांनी सुद्धा फार वाटून घ्यायचं कारण नाही. त्यामुळं जसजसे पुढं आपल्या तालुक्यातली समीकरण दिसतील तसतसं या तालुक्यातली समीकरणं बदललेली असतील याची मात्र मी तुम्हाला वाई देतो. म्हणजे पिंपळवंडी गटामध्ये निष्ठावंताला संधी दिली नाही तर संतोष घोटणे अपक्ष निवडणूक लढवणार नाही. मी तर हे आज नाही सांगितलं, हे मी आज बोललेलं नाही. प्रचार मध्यंतरी काही चालू हे होता. नाही, प्रचार काय करायचा आहे, लोक ठरवतात ना. मी असं एक घर नसेल, असं एक घर नसेल. अपक्ष निवडणूक लढवणार. हो, जर निष्ठावंतांना तिकीट नाही भेटलं तर अपक्ष निवडणूक लढवणार. आणि दादांवर सुद्धा एक वेळ अशी आली की दादांना तिकीट भेटलं नाही, त्यावेळेस आम्ही दादांना साथ दिली. त्यामुळे अपक्ष या तालुक्याला सध्या लकी आहे. कदाचित लोकांना वाटेल बाबा संतोष घोटणे हा कामाचा माणूस आहे, मी जास्त फ्लेक्स लावू शकत नाही किंवा मी जास्त काय बोलतात पैशाची वाटप करू शकत नाही. पण निवडणुका पैशावरून फ्लेक्स लावण्यावर जर झाल्या कधी तर तिथं जिल्हा परिषदमध्ये जाऊन काम करणारा कोण आहे याचा अभ्यास जनतेने केला पाहिजे. मी तुमच्या जास्त सुखदुःखात आलो नसेल, मी तुम्हाला वाढदिवसाच्या फार शुभेच्छा दिल्या नसेल, मी तुमच्या फक्त सुखदुःखात यायचं. बघा, शरददादा सोनवणे आमदार झाले ते नुसते सुखदुःखात जाऊन झाले नाही. ज्या घरी एखादी मयत झाली आहे, काय झाली, तर त्यांनी खिशामध्ये हात घातला. नुसतंच खोटं बोलणार मी तुमच्या दुःखात सहभागी. बाबा खिशात तर हात घाल कधीतरी. त्या मुलाच्या शिक्षणाला काय ते 1000-500 रुपये दे, वह्या पुस्तके घेऊन दे. त्यामुळे लोकांना हे सगळं कळत असतं. त्यामुळे त्यांना लोकांना उद्या वाटलं बाबा आमच्या सुखदुःखात तू आला नाही तरी चालेल, पण तू समाजाच्या हिताचं काय करणार आहे असंच वाटतं, लोक संतोष घोटणे निवडून देतील. जुन्नर नगर परिषदेमध्ये तुम्ही मंडळींनी बाजी मारली. माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले की शरददादा सोनवणे कट कारस्थानामध्ये यशस्वी झाले. आमच्या जर मतांची बेरीज केली तर ती त्यांच्यापेक्षा जास्त आहे. बघा, मताची बेरीज हा क्रायटेरिया ठरू शकत नाही. एखाद्या उमेदवाराला खूप मतं पडू शकतात एखाद्या वार्डात, त्याच्यावर तो उमेदवार येतात. त्यामुळे ते मायने म्हणजे ते फार महत्त्वाचा विषय नाही. तुम्ही खालची जी मुस्लिम बहुलमधली जे उमेदवार आहे तिथं धनुष्यबाण नॅचरल चालत नाही, त्या खाली वेगळी सीट्स राहिले. त्यामुळे ते काय गणित त्यांचं होऊ शकत नाही. त्यांचे एक मुद्द्याशी मात्र मी म्हणजे त्याच्यावरती मत व्यक्त करू शकतो. कट कारस्थान. अतुल बेनकेला आमदारकीच्या निवडणुकीचा कदाचित विसर पडला असेल किंवा निवडणूक विसरले असतील. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जर कधी निवडणूक पुन्हा एकदा रिवाइंड केली, काय बाईट्स बघितल्या, सगळ्या गोष्टी बघितल्या, ते विसरले असतील कदाचित, तर त्यांच्यामुळे त्यांना त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटतील. त्यावर मी काय बोलणं, भाष्य करणं योग्य नाही. त्याच्यामध्ये 2 शरद सोनवणे आणले, बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे त्याच्यावरती काय मत व्यक्त करणं, जनता हुशार आहे आणि ते मोठे नेते आहेत. आणि अतुल बेनके माझे एकदम चांगले मित्र आहेत. त्यामुळं मी काय त्यांच्यावरती कुठल्या गोष्टीवरती टीका करणार नाही. पण राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी वापरायला लागतात
आणि त्यांनी आमदारकीला सगळ्या त्याचा वापरल्या. वेगळा अर्थ काय मग कटकार असताना नाही तर काय नाही, मग त्यांनी कटकार असताना आमदारकीला काय केलं? तर त्यांनी तुम्हाला शिकू नये असं म्हणायचं थोडक्यात. हा नाही, मी असं म्हणणार नाही. मी माझा आजपर्यंत मी अतुल शेठ बेनके यांच्यावरती कधीच वैयक्तिक काही शब्द टीका केलेली नाही. फक्त मी त्याचा अर्थ वेगळा काय? त्यांच्या मताला नेहमी असं आनंदाने स्वीकारतो आणि त्याच्यावरती एकदम हलकं फुलकं मत मांडतो. त्यामुळे अतुल शेठ बेनके यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तर हवी असतील नगर परिषदेची, तर त्यांनी पाठीमागची आमदारकीची निवडणूक तपासून पाहावी. आत्मचिंतन करावं. तपासून पाहावी, म्हणजे त्याचं उत्तर त्यांना आता भेटेल. मला सांगा, तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जमीर कागदी तुमचे मित्र काँग्रेसमध्ये वाटवले, तिकडे त्यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिली, खाली काही नगरसेवक उभे केले, 4-5 लोक त्यांनी उभी पण केली. काय हे कशाच ही रणनीतीला काय म्हणायचं? नाही, कोणी पाठवलं, कोणी गेले बघा. आमदार शरदत्ता सोनवणे यांनी, तुम्ही, हे कोण म्हणलं असं? साहेब अख्खा जुन्नर शहर म्हणतोय, अख्खा तालुका म्हणतोय. बघा, मी समजून सांगतो. खुद्द शरदत्तांनी मान्य केलं की जमीर कागदींनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांच्या बंधूंना मी भविष्यकाळामध्ये उपनगराध्यक्ष करणार, एवढंच नाही तर जमीर कागदींना सुद्धा कॉप करणार. चर्चा वास्तव करा. मी समजून सांगतो थोडंसं. जमीर कागदींच्या उमेदवाराला जर कधी 2000 मतं पडली असती तर या मताला मी दुजोरा दिला असता. जमीर कागदींच्या उमेदवाराला 3876 का काय ते 80 मतं पडलीत. 4000 मताच्या आसपास गेलेत. विजय उमेदवाराला 5000 मतं पडली. जर कधी अपक्ष उमेदवारांनी जे 2100 मतदान घेतलं ते जर कधी 3000 मतावर गेले असते, अपक्ष आणि उभाटा आणि BJP, आणि इकडलं जे लिकेजेस आहेत की जे 2100 का 2200 मताचं लिकेज झालं मुस्लिम बहुलमध्ये, ते जर कधी 500-700 मतांनी जर कधी जमीर कागदी लिकेज थांबवू शकले असते तर जमीर कागदी ह्या जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले असते. हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. निवडणूक त्यांनी विजयासाठी लढवली. तुम्हाला काट्याने काटा काढायचा नाही, असं नाही. त्यांनी निवडणूक विजयासाठी लढवली. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला येणी आहो जुन्नरची सत्ता द्यायची नव्हती, दगडापेक्षा वीट मऊ. समजा मधुकर काजळेंचा या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नीचं जर काही बाबा यश अपयश आलं आणि जर जमीर कागदी विजय झाला तर जो विजय होईल तो आपलाच, पण राष्ट्रवादी नको. नाही, आता हे ज्या त्या पक्षाची स्ट्रॅटर्जी. दादांना काय वाटलं, मी तर त्या निवडणुकीत तुम्हाला कुठे दिसलो नाही. रात्रीची तर फिरत होते. नाही, हे आपले मित्र होते सगळे, आपले गप्पा टप्पा मारायला जायचो. माझा त्या निवडणुकीशी काही संबंध नाही. पण जमीर कागदी यांनी त्यांची निवडणूक विजयासाठी लढवली. त्यांचा थोड्याशा मतांनी पराभव झाला. त्यामुळे आता हे जे तुमचं मत आहे कॉप करणं वगैरे, तर उद्या दादांना त्यांच्या मताची गरज लागते का नाही तपासायला लागेल. उद्या दादांना जर त्यांचं मत लागत असेल तर उद्या ते काही गोष्टीचे देवाणघेवाण होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये काही वाईट नाही. मुळात असं आहे बरं का, दादांना जर त्यांचं एक मत लागत असेल तर त्यांना ते भविष्यात संधी देतील किंवा नाही देतील. आता दादांच्या डोक्यात काय हे मला माहीत नाही. मलाच माहीत नाही आमच्या जिल्हा परिषद गटात उमेदवारी कोणाला भेटणार आहे. मी दादांबरोबर आहे, पण मलाच माहीत नाही कोणाला उमेदवारी भेटणार आहे. त्यामुळे तिथं काय चाललंय हे काय मला माहीत नाही. आता मगाशी म्हणाले राजकारणाचा स्तर डाऊन होत चाललेला आहे. विद्यमान आमदार शरद सोनवणे शिवसेनेमध्ये मुक्ताबाईच्या साक्षीनं गेले, सगळ्यांनी पाहिलं, तांत्रिक अडचणी आल्या, ते म्हणाले मी अपक्ष. ते आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतात. शिवसेनेचा नगराध्यक्ष नगरसेवक विजय झाला का त्याचं अभिनंदन स्वागत करतात, माध्यमांशी बोलतायत. देवराम लांडे शिवसेनेमध्ये आले, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, परतीच्या मार्गावर आहेत. वाईट सगळ्या गोष्टीत काय माहिती आहे का, मला कार्यकर्त्यांचं काहीच वाईट वाटत नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेत जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची निवडणूक आपण तपासून पाहतोय, मला कार्यकर्त्यांचं नाही वाटत. मला थोडं नेत्यांचं वाईट वाटायला लागलंय. नेता असा पाहिजे का त्यांनी त्या विभागामध्ये कार्यकर्ते मोठे केले पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांना इशारे केले पाहिजे का चालू कर काम, काय लागेल ते मी तो देतो. ज्यावेळेस कार्यकर्ता फाटका असतो त्याच्या खिशात 1000 रुपये असतात, पण तो 5000ची उसनवारी करतो आणि तो नेत्यासाठी खर्च करतो. ह्या निवडणुकी जिल्हा परिषद निवडणुकी सुद्धा मध्ये मला नेत्यांचं खूप दुर्दैव वाटते का ते ताकदीचे उमेदवार आपल्याकडे यायला म्हणतात. म्हणजे आमदारकी सुद्धा तुम्ही अतुल शेठ असतील किंवा शरदा असतील किंवा सतीश आशिते असतील, कार्यकर्ते तुमच्याकडे जीव करत असतात. तुम्ही कार्यकर्ते मोठे कधी करणार, कार्यकर्ते तयार कधी करणार, हा अभ्यासाचा विषय झालेला आहे. हे बघा, मी तर माझी भूमिका नेहमी स्पष्ट मानतो. म्हणजे दादांची काही गोष्टी चुकत असेल तर त्या पण मी खुल्या मीडियासमोर बोललेलो आहे. मी कधी ते झाकून ठेवला नाही आणि दादासुद्धा एक माणूस आहे. पण ह्या निवडणुकीत प्रश्न आता आमच्या मतदारसंघात सुद्धा प्रतिष्ठा झालेली आहे प्रसन्नांना डोके आणि शरदत्तांची, का ते कोणाच्या डोक्यावर आठवून निवडून आणतात.
कार्यकर्ते नाही, तो जो उमेदवार आहे ना त्याच्यापेक्षा त्यांचं विषय आता परीक्षा मोठी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे का शरददादा आणि प्रसन्न डोके हे एक विचार करतील, एक निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देतील. पण जर उद्या वेगळं काही वाटलं चिन्ह तर निवडणूक ही चमत्कारिक होईल आपल्या ह्याच्यात. त्यामध्ये ह्या निवडणुकीत मी सुद्धा असेल रिंगणामध्ये. आणि आपल्याला तर माहिती आहे जिथं काय म्हणतात, जिथं पडती बाजू आहे, ज्याच्याबरोबर कोण नाही, हा माझा लहानपणापासून स्वभाव आहे. म्हणजे मला ते थ्रिल वाटतं. निवडणूक तर काय गर्दीत तर कोणी पण लढतं. ज्याच्याबरोबर कोण नाही आहे, जो चांगला आहे, तो अन्यायाविरुद्ध लढा देतोय, त्याच्याबरोबर जाऊन आपण बंड करतो, त्याला ताकद देतो. तर भविष्यामध्ये या निवडणुकीत चित्तथरारक निवडणूक जिल्हा परिषदची आळेपिंपळी गटातली होईल आणि अतिशय चांगला निकाल लागेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आता मंगेशांना प्रत्यक्षात शिवसेनेत जातील का नाही माहीत नाही. मयूर पवार किंवा तुमचा रवी डावकर किंवा बंटी कोकणे यांना उमेदवारी मिळेल का नाही ते माहीत नाही. तुम्ही निवडणूक लढवाल नाही लढाल ते अजून सांगता येत नाही. पाण्यात म्हैस नाही, मी तुम्हाला सांगतो, मी ऑन कॅमेरा बोलतोय आणि हे निवडणुकीच्या 4 दिवस आचारसंहिता लागणार आहे. प्रश्न असा आहे, तुमच्या समोर तुमचे मित्र विजय कोरडे असणार आहेत. अगदी बरोबर आहे. मित्रांची लढाई हो, खेळीमेळी निवडणूक आहे. प्रत्येक लोकशाही मार्गाने त्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे. मला आहे, शरददादांना आहे, मयूर पवारांना आहे, प्रसन्न अण्णांना आहे. लोकशाही प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार असतो. विजय कोरडे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यांनी प्रचंड वेग धारण केला आहे आणि खूप वेगाने प्रचार करतायत, लोकांच्या गाठीभेटी घेतात आणि आनंदाची गोष्ट आहे. लोक प्रत्येक माणसाचं मूल्यमापन करत असतात, त्यामुळे ते त्यांचं मूल्यमापन करतात. माझी अडचण काय, तुम्ही मला मागाशी प्रश्न विचारला का तुम्ही लोकांपर्यंत गेले नाही, तुम्ही फ्लेक्स लावले नाही. मी 20 वर्ष आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, अनेक चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो आहे. त्यामुळे मग कदाचित ह्या सगळ्या उमेदवारांमध्ये मला ओळखत नाही असं एकही घर नसेल. एक वेळ मंगेशांना काकडे असतील का, त्यांना आता ते पाठीमागे इकडल्या गाठत होते, त्यामुळे इकडल्या 5-6 गावाचा त्यांचा संपर्क अजिबात नाही. आता थोडे थोडे फिरायला लागले, म्हणजे काळवडी असेल, उंबरज, पिंपरी, 2 नंबर उंबरज या लोकांशी किंवा वडगाव या लोकांशी फार त्यांचं असं आता ते जायला लागलेत. तसं मी एक घर नाही जुन्नर तालुक्यातलं त्या घरामध्ये पोचलो नाही, माझे विचार पोचले नाही. बघा, मी तुमच्या घरी येऊन तुमच्या सुखदुःखात किती मदत येतो ह्याला किती महत्व आहे, त्यापेक्षा तुमच्या येणाऱ्या रस्त्यासाठी मी काय करू शकतो का लोकांना यात इंटरेस्ट आहे. तू आमच्या रस्त्याचं काय करणार आहे का बाबा, तू आमच्या पाण्याचा काय प्रश्न सोडवणार आहे का, आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय बघणार आहे का, आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचं काय पाहणार आहे का. ह्या गोष्टी किती आहेत, तर त्या गोष्टीने मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. पण माझा असा अजिबात हट्ट नाही. ह्या तिघांपैकी कोणाला उमेदवारी दिली तर संतोष घोटणे या तिघांपैकी जो उमेदवार देतील त्याचा प्रचार प्रमुख असेल. निवडणुका आले की राजकीय मंडळी जरा सॉफ्ट बनतात. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जी जागा खरेदी केली त्याचं खूप इश्यू केलं, खूप मार्केटिंग केलं. आता जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहेत. जी लोक उड्या मारत होती, डोंकं वाजवून मार्केट कमिटीवर गेली होती, ती सगळी गपगार झाली. आता तो एक तर त्या संदर्भातल्या संबंधित खात्याकडे किंवा मंत्र्यांकडे तर हे दाखल केले, तक्रारी दाखल केल्यात आणि त्याच्यावरती कायदेशीर चौकशी म्हणा किंवा काय हिअरिंग असेल त्या प्रक्रिया चालू आहे. शब्द आणि आता परिस्थिती अशी आहे का हे मान्य करायला लागेल का आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, त्या विभागाले जे ते आपले त्यामध्ये व्यस्त आहेत. तो विषय ते मार्केट कमिटीचा विषय जरी तुम्ही असं मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक संपले त्या विषय नाही, बायकॉट केलेला नाही. आता किती नाही म्हणत जिल्हा परिषदेची निवडणुका तोंडावर आहेत. आपण महाराष्ट्रातले अनेक प्रश्न बघा का आता ज्या इलेक्शनची निवडणूक ही 40 दिवसाची असते, त्यामुळे 40 दिवसामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी ती माणसं त्या विषयात व्यस्त होतात. पण नंतर कालांतराने एकदा निवडणूक झाल्यानंतर त्या विषयाचा फॉलोअप चालू होईल. जिल्हा परिषदेच्या 8 जागा आहेत, 16 पंचायत समितीच्या आहेत. तर तुमचा पक्ष कुठला माहीत नाही, तर तुम्ही शरददादा सोनवणे समर्थक आहेत. या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे आणि भारतीय जनता पक्ष पण त्या प्रमाणामध्ये आहे. कसं चित्र पाहायला मिळेल निकालानंतर? मला असं दिसते प्रथमदर्शनी जुन्नर नगर परिषदेचा निकाल लागल्यानंतर किती नाही म्हणलं तरी धनुष्यबाणाला एक तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे, स्कोप आहे. आणि त्यामुळं अनेक लोक जी धनुष्यबाणाकडे जाणार नव्हती का धनुष्यबाणाकडे बघणारी नव्हती, त्या लोकांनी जास्त त्या धनुष्यबाणाकडे आता यायला इन्कमिंग चालू झालेली आहे. त्यामुळं आता त्यांना उमेदवारी भेटती का नाही भेटती हा आता येत्या काळात 2-4 दिवसात आपल्याला कळेल. पण धनुष्यबाणाला वातावरण चांगलं आहे.
शरदा सोनवणे यांचं कार्य पण चांगलं आहे, त्यांच्याकडे टीम पण चांगली आहे. ते उमेदवारी देण्यामध्ये आता कशी भूमिका घेत आहेत हा त्यांचा विषय आहे. पण धनुष्यबाणला स्कोप चांगला राहील आणि येत्या दिवसामध्ये पब्लिक परसेप्शन कसं तयार होईल ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहू आणि येत्या काही दिवसामध्ये आपण बोलू शकतो, काही मत अंदाज व्यक्त करू शकतो की बाबा अशी परिस्थिती राहील. पण धनुष्यबाणाला तालुक्यामध्ये चांगलं वातावरण राहील. फक्त निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक कुठला नेता जिंकतोय हा अभ्यासाचा विषय. 2 प्रकारच्या निवडणुका असतात. एक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक निवडणूक असते आणि त्याच्या अगोदर एक निवडणूक असते. ती निवडणूक जशी आपण शरदांची निवडणूक जिंकलो, निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक, तशी आता या निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक कोण जिंकतंय बघा. मी एक अभ्यास केला आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये. या 3 उमेदवार जे आहेत, मयूर पवार असतील, बंटी भाऊ असतील किंवा रवी डावकर असतील, चांगली मुलं आहेत, एकदम कष्टकरी आणि खूप चांगले आहेत. ते समाजासाठी काम करतात, जीव तोडून. आणि त्यांच्यात म्हणजे आता खरं हा सद्गुण आहे का दुर्गुण राजकीय दृष्ट्या, का ते निर्विकार आहेत, हा कदाचित दुर्गुण असेल राजकारणाच्या दृष्टीने. चॅप्टर नाहीत ते. आणि झालं काय त्यांना, का काही असे डावपेच झाले का दादांकडे जाऊन दादांना सांगायचं मला घ्या मला घ्या मला घ्या, होल्ड ठेवायचं. 4 लोकांचा दादांवर प्रेशर आणायचा. अतुल शेटकडे जायचं, अतुल शेटला होल्ड ठेवायचं. त्यांचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह होऊन द्यायचे नाही आणि ह्यांना पण निवडणुकीपर्यंत ॲक्टिव्ह होऊन द्यायचं नाही. आणि दोन्ही धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या 2 पक्षामध्ये कुठला पक्षाचं वातावरण चांगलं आहे त्या गटाकडे उडी मारायची. ही जी रणनीती आहे ना, ही रणनीती लक्षामध्ये आलेली आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? आणि त्या रणनीतीमध्ये असं फसवायचं राजकारण चालत नाही. लोक फार हुशार आहेत, लोकांना हे सगळं कळतं, त्यामुळं त्याचा काय परिणाम होणार नाही. पण ह्या निवडणुकीमध्ये आळे पिंपळवणी गटाचा जर तुम्ही विचार केला तर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या आमच्या गटात शरदा सोनवणे आणि प्रसन्न डोके यांना पण माझी विनंती आहे, एक चांगल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट द्या. निवडून आणायची आमची जेवढी जबाबदारी तेवढी तुमच्या दोघांची जबाबदारी आहे आणि 100% तुमच्या गटात विजय होईल. या 3 पैकी तो उमेदवार त्याचा. ह्याच्यामध्ये एक विजय कुरडे सरांचा आपण बोलले तर त्यांच्या हे लक्षात आला खेळ हा सगळा. त्यांनी घाई केली प्रचार करायला. ते ओळखून चुकले का काय चाललंय ह्याच्यामध्ये. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना जागेवर ठेवायचं आणि मग दोन्ही पक्षामध्ये ज्या पक्षाचं वातावरण त्यात प्रवेश करायचा, हा जो डाव आहे ना, याला विजय कुरडे फसले नाही. पण विजय कुरडे का फसले, त्याच्यामध्ये हे जे 3 उमेदवार आहेत हे मर्जी ठेवणार आहेत. आणि विजय कुरडे हा नाही म्हणजे थोडासा बंडखोर विचाराचा माणूस आहे. एकदा भूमिका घेतली का भूमिका हटत नाही मागं, त्यामुळे ते निघाले पुढं. आता ही 3 मंडळी, ही 3 जे मुलं आहेत हे मर्जी ठेवतात अण्णांची, दादांची. पण राजकारणामध्ये नेत्यांनी सुद्धा किती सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला गृहीत धरून नये, कारण ही राजकारणाची नशा आहे. एखाद्या कार्यकर्त्याला त्या नशेमध्ये नेत्यांनी गुंतवलं आणि त्यातून त्याला मागे ओढायचं म्हणलं ना तर नेत्याला तो कार्यकर्ता ऐकत नाही. त्यामुळे याची सगळी खबरदारी अतिशय धुरंधर 2 नेते आहेत, ते काळजी घेतील. आणि मला असं वाटतं या मतदारसंघातली, आळे पिंपळवणी मतदारसंघातली जागा नाही, उमेदवारी या 3 पैकी एकाला भेटेल. मी आणि आमचा पिंटू सचिन वाळूंज हे दोघं जरी इच्छुक असले तर आम्ही नेहमी पडद्याच्या पाठीमागचे आहेत. आमचं काही म्हणणं नाही, पण आमची हात जोडून विनंती आहे का ह्या 3 पैकी कोणाला एकाला उमेदवारी द्या. अन्यथा निवडणूक जशी खेळायला लागेल तशी आम्ही सगळेच खेळणार, हेही पण सांगतो. तुम्ही सांगताय जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडे इनकमिंगचा ओघ झालेला आहे. सुनीता बोराडे शिवसेनेमध्ये आले, देवराम लांडे शिवसेनेमध्ये आले. दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मागतात. हा, मग आता ते दोघांपैकी कोणाला उमेदवारी, मी तुम्हाला तेच सांगतो ना. इथं परीक्षा सुनीताताई बोराडेंची आणि देवराम लांडेंची नाही आहे, परीक्षा अतुल शेटबेनकेंची. लोक तुमच्याकडे पाहणार आहे तुम्ही काय भूमिका घेता ते. तुम्हाला सांगतो या आमदारकीला आहे ना, ह्या ज्या सगळा गोंधळ चाललाय ना, याच्या सगळ्याची उत्तरं 2029च्या आमदारकीला भेटणार. सगळ्या नेत्यांना विधानसभा कोण लढवणार असतील त्यांना. हा, ज्यांना कोणाला लढायचे. त्यामुळं टाळकं जागेवर ठेवून सगळ्यांनी राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. इशारा कोणाला नाही, कोणाला पण राजकारणामध्ये शब्द टाळकं वापरलं नाही. राजकारणामध्ये सध्या काय झाले, महाराष्ट्राची परिस्थिती बघतोय आपण. काय निवडणूक येतील जातील, कोण जिंकल कोण हारल, महत्वाकांक्षा एडी नसावी.
वेडी नसावी ना महत्वाकांक्षी, वेडे पण आहे महत्वाकांक्षा म्हणजे हा मानसिक आजार आहे, यातून सगळ्यांनी बाहेर पडावं. महत्वाकांक्षा धोकादायक असते. खुर्ची मिळायला डोक्यात हवा हा ते गडबड नाही करायची. मी खरं सांगतो, यामध्ये मी खरंच बाळासाहेब ठाकरेंची आणि शरद पवार साहेबांची नक्की आठवण येते डोळ्यासमोर. काय सूक्ष्म अभ्यास, काय लहान लहान कार्यकर्त्यांची काळजी, काय जीव लावणं कार्यकर्त्यांना. लोक वेडीत हो त्यांच्यासाठी, लोक वेडी त्यांच्यासाठी. काय तुमचे हसतात ते लोक मजा पाहतात ते. त्यामुळं सगळ्यांनी भानावर राहून राजकारण करावं. आम्हाला तर काय, आम्हाला काही नको ना, आम्हाला तुम्हाला जिल्हा परिषद व्हायचं ना, आम्हाला काय व्हायचं. आम्ही फाटके तुटके राहू. पण लक्षात ठेवा, म्हणजे काय म्हणतात ना, वनवा आहे ना, काय थोडासा याने लागतो. आणि तेवढी परमेश्वराने आम्हाला काय दिलं म्हणजे, आम्हाला पैसे दिले नाही, आम्हाला काय बाबा पदं नाही दिली. आम्ही जमिनीवर आहे, आम्ही एकदम जमिनीवर आहे. आमच्या डोक्यात हवा नाहीत. म्हणजे आम्ही कधी बाईट फार छान दिली, खूप भारी बोललो. मला लोकांची फोन येतात, संतोष भाऊ तुम्ही खूप भारी बोलले, संतोष भाऊ तुम्ही इतर डोकं चावलं. मग भेजा जागेवर ठेवावं लागतो, जमिनीवर राहायचं, गडबड नाही करायची. त्यामुळं आमचा भेजा जागेवर आहे आणि सगळ्यांचा राहावा अशी परमेश्वरने प्रार्थना करतो ना. अहंकार, नियती, नैतिकता याला उत्तर काळ असतं. प्रत्येकाला त्या चौकटीतून जायचे. काळ कोणाला माफ करायला तयार नाही. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी वेगळे झाले, वेगळे लढले. आता पुन्हा काही तालुक्यामध्ये, काही जिल्ह्यांमध्ये ते एकत्र यायला लागले. लोकांनी काय समजायचं? नाही, मी तर म्हणतो ना, ज्यावेळेस हे नेते ज्यावेळेस आहे ना मतं मागायला जातात ना, हे नेत्यांकडनं ना लोकांनी ॲफिडेव्हिट करून घेतलं पाहिजे. प्रतिज्ञापत्र लिहून द्या का तुमचा नेता आणि तुम्ही पक्ष बदलणार नाही. आम्ही मतदान करायचं तुमच्या विरोधी माणसाला आणि निवडणूक झाल्या तुम्ही त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करणार, म्हणजे आम्ही त्यांच्याशी वाईट व्हायचं का? ह्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न. शेवटी चर्चा झालीच पाहिजे. लोकांच्या मनातले प्रश्न मांडले पाहिजेत. बिबट्याचा प्रश्न सध्या हॉट आहे. शरददादा सोनवणे आमदार होण्यापूर्वी त्यांनी जो विषय मांडला सगळ्यांच्या समोर आहे. आताही ते प्रयत्न त्यांचे चालू आहेत. सभागृहामध्ये ते ड्रेपरी करून गेले. ते सांगतायत लोकांनी मला कितीही नावं ठेवली तरी मी त्या प्रश्नापासून हटत नाही. एक तर मी राहील किंवा बिबट्या राहील, मला निवडून द्या, मी बिबटमुक्त तालुका करतो असं म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मी वर्षात बांधतो असं म्हणाले. वर्षभरात मी लोकांचा विमा काढतो असंही म्हणाले. ज्यांना घर नाही त्यांना घरं बांधून देतो असंही म्हणाले. निवडून आल्यावर मात्र हे करणारा मी आहे, तुम्हा लोकांना घाई काय, मी असं म्हणालो नाही वर्षात पूर्ण करेल किंवा लवकर पूर्ण करेल, तो माझा शब्द आहे. ते कुठंतरी आता त्याच्यापासून थोडेसे दूर जाताना लोकांना दिसते. हे बघा वाणी साहेब, आपण गेल्या 5 वर्षात शरददादा सोनवणेंचा अनुभव घेतलेला आहे. ठीक आहे, थोडंसं कामाचं लोड आल्यावर त्यांच्यात, मी परत सांगतो, शरददादा सोनवणे एक माणूस आहे, देव नाही, त्यांच्याकडनं चुका होणार. आता अनावधानाने समजा लोकांचं अपेक्षांचं ओझं, सचिन तेंडुलकर बॅटिंगला जातो, अख्खं भारताचं ओझं असायचं अपेक्षाचं. ते एकट्या माणसानं काय करायचं, तर प्रेशराईज होणार. यांच्या तालुक्याचं अख्खं एकटंच ओझं. नाही, प्रेशर येतं. आपण लोकांना शब्द दिलेत, पण एक आपण गेल्याचा अभ्यास केला पाहिजे होता. शरददादा सोनवणे ज्यावेळेस गेल्या वेळेस आमदार झाले, 1-1.5 वर्ष असं झालं का दादांची आणि आमचीच भांडणं व्हायला लागली. अहो दादा काहीच दिसत नाही, तुम्ही थांबा रे, मी करतो. त्यांना सेट होत नव्हतं. एक सेट व्हायला लागते. त्यांनी जो धडाका केला कामांचा की तालुका काय सगळेच आश्चर्यचकित झाले. मला त्यांच्यावर विश्वास आहे. थोडंसं सेट होतात ते, थोडंसं लाडकी बहीण योजना शब्द पाळत नाही, पाळणार ना शब्द. बघा, शिवरायांचा पुतळा पण होणार, मी सांगतो तुम्हाला जबाबदारी होणार. मुदत हा ठीक आहे, ऐका ना. एक तर त्यांनी जो शब्द दिला, अतिशय त्यांचं कौतुक करतो मी, त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो का त्यांनी स्वतःला पहिले स्वतःचा आत्मविश्वास ठेवला. मार्केटिंग हा असं नाही, स्वतः मतदारांना स्ट्रॅटर्जी आहे. मी असं जर वाणी साहेब 10 लोकांना म्हटलो ना की बाबा मी हे करणार, तर मला बांधिलकी वाटते स्वतःची. साहेब तुमच्या घोषणेला, तुमचा प्लॅन आहे त्याला तुम्हाला सॅल्यूट. काम करत असताना काही गोष्टी, आता मला पण त्यातल्या माहिती, काय फार उघड सांगत नाही बसत, काय अडचणी आहेत, जयपूरला काय काम चाललं त्या प्रकारे मी सुद्धा आहे. पण शिवरायांचा पुतळा 100% होणार. वर्षभरात ठीक आहे, नाही ठीक आहे, वर्षभरात नाही झाला, लोकांचं पण म्हणणं हा ते ठीक आहे ना. त्यांनी त्यांचा आत्मविश्वास ठेवला, पण त्यांना थोडं यश आलं नसेल. 4 वर्षात म्हणलं असतं तर मतांना फटका बसेल. ठीक आहे,
ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला तेच सांगतो की निवडणुका होत्या, काही गोष्टी असतील, दादा बोलले असतील, त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स ठेवला असतील, काही अडचणी आल्या असतील. आता सुद्धा जयपूरला काम चालू झालेलं आहे. मला माहिती काय परिस्थिती आहे ती. पुतळा 1,00,000% होणार आणि अतिशय देखणं आणि सुंदर होणार. दुसरा विषय असा आहे, विम्याचे सुद्धा आपण फॉर्म भरले, तुमच्या कानावर आहे. भरले, हो. कृती कधी? कृती पण होईल. तिसरा मुद्दा असा आहे का तुमचा सगळ्यात आता विषय आहे ज्वलंत बिबट्याचा. अजून एक मुद्दा राहील, बेघरांना घरं कधी? बेघरांना पण घरं भेटतील वाणी साहेब. एका वर्षात सगळ्या गोष्टी होणार नाही. आणि असंही म्हणत नाही का आम्ही शब्द दिले नाही, शब्दही दिले असतील किंवा काय बोलले असतील, पण मला पूर्ण खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी होतील. तालुक्याने आश्वस्त राहावं. आता जो ज्वलंत मुद्दा आहे, आत्ता लोकांची नीड आहे बिबट्या, तर त्याच्यावर सुद्धा ते वर्कआउट करतात आहेत. त्यांनी जो वाघाचा ड्रेस घालून गेले किंवा बिबट्याचा वगैरे त्यांनी ते प्रेझेंटेशन केलं, अतिशय चांगलं आहे. लोक त्यांच्यावर टीका करत असतील, लोकांनी काही टीका केली असेल, त्यांना काही लोकांना ते आवड नसेल. हे बघा, लोकशाही ज्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. अंजलीताई दामान यांनी सुद्धा त्याच्यावरती मत व्यक्त केलं, पण त्यांनाही ती स्थानिक परिस्थिती माहीत नाही. त्या पण आमच्या आदरणीय नेते आहेत, म्हणजे सामाजिक मोठं काम आहे, पण त्यांनी ती परिस्थिती, ते जेव्हा येतील इथं परिस्थिती बघतील तर त्यांच्या पण डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही आणि तोही मार्ग निघेल. आणि त्यांच्यासाठी दादांचे प्रचंड प्रयत्न चाललेत. काल सुद्धा ते 3 कुटुंब आहेत, त्यांना 5-5 लाख रुपये काय दिलेत. शिंदे साहेब म्हणाले तर घर बांधून देऊ. हा, घरं पण देतील बांधून. काय झाले वाणी साहेब, विषय सेन्सिटिव्ह आहे आणि मला असं वाटतंय की येत्या काही काळामध्ये दादांशी मी बोललो पण एका त्या विषयावरती ते म्हणजे संतोष लवकर आपल्याला पैसे पडतील. इथं बिबटे निवारण केंद्र केलं तर पटापटी बिबटेवरून लोकांना रिलीफ भेटेल, तर त्यांचं वेगाने काम. आणि एक आहे, हिंमत पण ठेवणारा नेता आहे. ते म्हणाले बिबट मुक्त तालुका झाला, आमदारकीचा राजीनामा दिला. आता म्हणाले 3 महिन्यामध्ये सगळे बिबटे आपण त्यांना निवारा केंद्रामध्ये ठेवणार. ते 100% प्रोसेस सरकारला त्यांनी अहो, तुम्ही जोपर्यंत हे बघा, मी तेच सांगतोय, सरकारला तुम्ही म्हणे ना आम्हाला 5,000 कोटी द्या, तर तुम्हाला 500 कोटी भेटणार नाही. तुम्ही सरकारला म्हटले मला 2 कोटी द्या तर ते 10 लाख देतील. त्यामुळे आपली भूक मोठी ठेवायची तालुक्याची आणि त्याप्रमाणे त्यांचं आणि काम करायचा हातघंटा मोठा आहे. त्यामुळं दमदार माणूस आहे, आवाका मोठा आहे, दमदार माणूस आहे. राजकीय पण प्रगल्भता आता चांगली आलेली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदमध्ये ते फार विचार करून भूमिका घेतील आणि आमच्यासारख्या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांना आम्हाला नका नेऊ, पण जे तुमचे कार्यकर्त्यांना न्याय देतील अशी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगू. त्यामुळे नाराजी का काय? नाही, अजिबात नाही. दादांवर माझी नाराजी होत नाही. ह्या तालुक्यामध्ये शरददादा सोनवणेंबरोबर सगळ्यात जास्त भांडणारा कार्यकर्ता कदाचित मी असेल त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये. पण ज्या वेळेस शरदांवरती कुठलं संकट येतं त्यावेळेस सगळ्यात पुढं असणारा कार्यकर्ता संतोष घोटणे तालुक्याने पाहिलेला आहे. पण ज्या ठिकाणी चूक ते चूक, ज्या ठिकाणी बरोबर ते बरोबर. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा. झेडपीच्या 8 जागा, पंचायत समितीच्या 16 जागा, शिवसेनेला किती जागांवर यश मिळेल? मला असं दिसते, उगाच मी हवेत सांगायचं 8 जागा तर नाही. मला असं वाटतंय, मी खरं वास्तविक हे निवडणुकीच्या अगोदर 8 दिवस बोललो असतो, पण एक प्रथम दर्शन दिसताना 5 जागा दिसतात धनुष्यबाणाला. कुठले 5 ते नाही सांगत मी आता. गट सांगत 5 जागा 100 असं नाही. म्हणजे पंचायत समितीला एक साधारण 11 ते 12 जागा येतील असं दिसतंय. दोन्हीकडे बहुमत. हा, बहुमत, शरदांना बहुमत. फक्त आता त्यांचं ही कला आहे का ते उमेदवाऱ्या कशा देतात. पिंपळवंडीला जर निष्ठावंताला दिले नाही त्याचा इफेक्ट तालुक्यावर होईल, तर त्याचा तालुक्यावर होईल. बॅकफूट नाही, तालुक्यावर परिणाम होतो. तालुका बघत असतो काय नाही, इशारा नाही, त्याचा परिणाम सत्य. आपण हे बघा, आपलं पॉलिटिकल अनालिसिस चाललंय. माझा काय दादा इशारा, माझी लायकी काय, मी कोणाला इशारा देणार? मी सर्वसामान्य माणूस आहे. याचा वेगळा अर्थ काय निघतो? नाही, तसं नाही. निष्ठावंतांना संधी दिली नाही तर पिंपळवंडी गटापासून सुरुवात नाही, तसं नसतंय. कार्यकर्ते तालुका बघत असतात ते. आणि मी मगाचपासून तेच सांगतो ना, माझा दादांवरती प्रचंड विश्वास आहे. दादा निवडून आल्यावरती दादांनी भाषणं पण तशी केली का गेल्या 5 ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस त्यांनी काय केलं, निष्ठावंतांबरोबर घेऊन त्यांनी इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतल्या, सगळ्यांना जीव लावला. पण त्याचे परिणाम असे उलटे झाले का निष्ठावंतही दुखावला आणि ते निघून गेले. त्यामुळे 2021 अशी गडबड झाली. आता काही लोकांची काही लोकांचं हे घेण्यात म्हणजे आता निवडणुकीमध्ये डावपेच करण्यात किंवा दादांना जे पब्लिक परसेप्शन सांगण्यामध्ये काही लोक अशी तरबेज आहेत का ते असं म्हणतात का जिल्हा परिषदच्या जागा जास्त निवडून आल्या तर 2029ला आपल्याला आमदारकी भेटेल. हे अगदी बरोबर आहे, म्हणजे ते काही चुकीचं बोलत नाही. पण दादांनी सुद्धा 2024ला आणि 2029ला ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडे नव्हता. 19ला आणि 2014ला आणि 24ला आमदार झाले त्यावेळेस एकही जिल्हा परिषद होता. म्हणजे हा पण अँगल बरोबर आहे तुमचा की बाबा जास्त जिल्हा परिषद सदस्य
केले तर आमदारकीला धोका प्रॉब्लेम पण होऊ मिळेल. शकतो. पण 2014ला 29ला 24ला असं पण झालंय का त्यावेळेस एकही जिल्हा परिषद 29ला जर जास्त झेडपी सदस्य झाले नाही तर दादांना काळजी घ्यावी लागेल. तसं नसं नाही. आता जे तिकीट मागण्यासाठी जे डावपेच चालले त्याच्यावर बोलतोय. असं कधी होत नाही या तालुक्यामध्ये अपक्ष निवडून येत नाही, ही पण चर्चा अनेक वर्ष होती. दादांचे जास्त जिल्हा परिषद आले तर त्यांना यावेळेस फायदा होईल 100%. आता पुढल्या आमदारकीला 100% फायदा, मी सांगतो तुम्हाला फायदा होईल. पण आपल्याला तिकीट मिळण्यासाठी जे दादांना सांगण्याचा प्रयत्न अति हुशार विचारवंत करतात आहेत का दादा जिल्हा परिषद आली पाहिजे, नाही तर मग आमदारकीला धोका होईल, त्याला पण मी सांगतो बाबांनो 2014ला आणि 29ला एकही जिल्हा परिषद सदस्य नव्हता. 19ला पण 2014ला आणि 24ला तर त्यावेळेस सुद्धा दादांना निवडून दिलं लोकांनी. त्यामुळे आमदारकीचा माझं म्हणणं असं आहे का दादांच्या कार्यकर्त्यांना जे कष्ट करतात त्या कार्यकर्त्यांना इथं 100% उमेदवारी भेटली पाहिजे. ते कार्यकर्ते कष्ट करतात आणि त्यांना संधी, आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही स्पेसिफिक आळे पिंपवडी मतदारसंघाचा विषय आहे, मी आता तुम्हाला ठामपणे सांगतो का आळे पिंपवडी गटातली उमेदवारी या तिघांपैकी एकाला भेटेल आणि तो उमेदवार म्हणजे मयूर पवार असेल, रवी डावकर असेल किंवा बंटी कोकणे असेल, आणि तो उमेदवार 100% आमच्या गटाचा जिल्हा परिषद सदस्य झाला असेल, हे तुम्हाला मी 100% खात्री देतो. प्रेक्षक आपल्यासोबत होते हे संतोष घोटणे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं, पिंपळवंडीच्या म्हणजे आमदार शरददादा सोनवणे यांच्या होम पिचवर काय होईल असंही त्यांनी भाकीत केलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या किती जागा मिळतील, पंचायत समितीच्या जागा किती मिळतील, बिबट्याचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाईल, शरददादा सोनवणे यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. जिल्हा परिषद सदस्य नसतानाही सोबत 2 वेळा ते आमदार झालेले आहेत. त्यामुळं 2024ला म्हणजे आता 25-26ला जरी जिल्हा परिषद सदस्य जास्त निवडून नाही आले तर त्यांच्या आमदारकीला धोका होईल असं मुळीच नाही. परंतु पिंपळवंडी गटामध्ये निष्ठावंताला संधी दिली नाही तर संतोष घोटणे अपक्ष उमेदवार असतील अशा प्रकारचं सूतोवाच त्यांनी केलेलं आहे. ही बंडखोरी तर नाही ना? आता बघूया. शरददादा सोनवणे वाणी सर, मी थोडं थांबवतो. ही बंडखोरी नाही. माझ्या फोटोच्या मागे दादांचा असा हात असलेला फोटो, जसं बाळासाहेब ठाकरेंचा होता तसा. त्यामुळं दादाच माझे नेते आहेत. दादांमुळेच मी तिथे निवडून येणे मला मंगेश पूर्ण अण्णा खात्री आहे. काकडे यांना शिवसेनेत घेऊ नये यासाठी काही चालू आहे का, किंवा निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे का? अर्थात यांच्या मनात काय त्यांच्या मनात काय, दोन्हीही मंडळी हुशार आहेत. अतुल बेनके म्हणाले जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कटकारस्थानाने शरददादा सोनवणे विजयी झाले. आता त्या कटकारस्थानामध्ये संतोष घोटणेही होते असं मी धाडसाने म्हणणार नाही, कारण ते रात्रीचे फिरायचे. त्यांनी रात्रीचं फिरून काय काय केलं असो त्यांचं त्यांना माहिती. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.